नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर बॉम्बे हायकोर्टची जी एक्झाम तुमची 26 एप्रिल रोजी आहे, तिचं हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड हे सर्व पोस्टसाठीचं बॉम्बे हायकोर्टने आत्ताच रिलीज केलेलं आहे. जे डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल किंवा तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करू शकता. आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची पिऊनसाठीची जी एक्झाम आहे ती 2 बॅचमध्ये होणार आहे किंवा 2 शिफ्टमध्ये होणार आहे. पण क्लर्कसाठीची जी एक्झाम आहे ती फक्त एका शिफ्ट मध्येच होणार आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला एक्झाम सेंटर कुठले कुठले दिलेले आहेत, तर त्यांनी तुम्हाला एक्झाम सेंटर तुमचं जे होम डिस्ट्रिक्ट आहे तिथलं स्कूल हे दिलेलं आहे. त्यामुळे एक्झाम वेन्यूला जाण्यासाठी तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. पण जे विद्यार्थी पालघर डिस्ट्रिक्ट मधनं येत असतील त्यांचा एक्झाम वेन्यू हा त्यांनी ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये दिलेला आहे. म्हणजे ठाणे मधले जे आपण स्कूल्स आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. पुढे क्लर्कसाठीची जी एक्झाम आहे ती 10 ते 11 वाजेपर्यंत असणार आहे, 1 तास. पण ह्या एक्झामसाठी तुम्हाला रिपोर्ट कधी करायचा आहे, तर 9 वाजताच रिपोर्ट करायचा आहे किंवा त्याच्या 15 मिनिट आधीच रिपोर्ट करायचा आहे. कोणीही 9 नंतर रिपोर्ट करायचं नाही, अदरवाईज तुम्हाला गेटच्या मध्ये एंट्री दिली जाणार नाही. क्लिअर आहे? त्याचप्रमाणे पिऊनसाठीची जी पोस्ट आहे त्याची एक्झाम 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. एक आहे ती 3:30 ते 4 आणि दुसरी आहे ती 5:30 ते 6, जी की टोटल 30 मिनिटासाठीची असणार आहे. पण इथे सुद्धा तुम्हाला पहिल्या शिफ्टसाठी 2:30 वाजताच रिपोर्ट करायचा आहे. 2:30 वाजताच किंवा त्याच्या आधी 15 मिनिटं रिपोर्ट करायचं आहे. आणि ज्यांची शिफ्ट 5:30 वाजता आहे त्यांनी 4:30 वाजताच किंवा त्याच्या आधीच रिपोर्ट करायचं आहे. ह्याच्यानंतर कोणाला हे गेटच्या मध्ये एंट्री दिली जाणार नाही. क्लिअर आहे? आता हे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड कसं करायचं आहे, तर डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे जाऊन तुम्हाला होम पेजवर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी टाकायचा आहे, तुमची बर्थ डेट टाकायची आहे आणि जो कॅप्चा येईल तो कॅप्चा टाकायचा आहे आणि मग ते हॉल तिकीट हे बघायचं आहे आणि मग त्याची प्रिंट ही डाउनलोड करायची आहे. पण तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन आयडीच तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्ही विसरला असाल, तर आधी तो तुम्हाला तुमच्या ईमेलवर चेक करायचा आहे किंवा तुम्ही ऍप्लिकेशन जी पण प्रिंट घेतली असेल आधी त्यावर तुम्हाला चेक करायचं आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर हा सापडला नाही तर बॉम्बे हायकोर्टने तुमच्या होम डिस्ट्रिक्ट नुसार लिस्ट टाकलेले आहेत. तर ह्यामधल्या तुमच्या होम डिस्ट्रिक्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे नाव तुमचं ते चेक करायचं आहे. मग तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी तिथनं भेटून जाईल. तर बघा अशा प्रकारच्या लिस्ट आहेत. तर ही फाईल तुम्हाला ॲडोब रीडर मध्ये ओपन करायची आहे आणि तिथे सर्च मध्ये जाऊन तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला कॅपिटल मध्ये टाकायचं आहे. मग तुमचं नाव तुम्हाला तिथे भेटून जाईल. नाव भेटलं का तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी सुद्धा भेटून जाईल. क्लिअर आहे? आता तुम्हाला एक्झामला काय काय घेऊन जायचं आहे, तर हे ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट जे आहे त्याची कलर प्रिंट आउट, त्यानंतर तुमचं आयडेंटिटी कार्ड, ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड घेऊन जायचं आहे. त्यामध्ये काय काय तुम्हाला नेऊ शकता तुम्ही, तर सगळ्यात पहिलं आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर वोटर आयडी कार्ड. तर ह्यापैकी तुम्ही कुठलंही एक ओरिजिनल आयडी तुम्हाला न्यायचं आहे. क्लिअर आहे? आता ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये चेंज आहे त्यांनी त्या रिगार्डिंग गॅझेट किंवा जर कोणी मुलगी असेल तर त्यांचं तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जे असेल ते तुम्हाला न्यायचं आहे. आता ही एक्झाम तुमची ऑफलाईन होणार आहे, जिथे तुम्हाला एक एक्झाम पेपर दिला जाईल आणि तुम्हाला एक OMR सीट किंवा तुमची आन्सर शीट ही तुम्हाला दिली जाईल. तर इथे तुम्हाला तुमचा क्वेश्चन नंबर बघून त्याचं आन्सर हे इथे OMR सीट मध्ये तुम्हाला ब्लॅक पेनने मार्क करायचं आहे. जे पण राईट आन्सर आहे ते इथे दाखवल्याप्रमाणे. तर ह्यासाठी तुम्हाला एक ब्लॅक पेन न्यायचा आहे. कोणीही पेन न्यायला विसरू नका. पुढची महत्वाची सूचना म्हणजे कोणीही डिजिटल डिव्हाइसेस हे न्यायचे नाही आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही प्रकारचं स्मार्ट वॉच, ब्लूटूथ डिव्हाइस किंवा अन्य काही डिव्हाइसेस असतील ती, तर कोणीही अशी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस न्यायची नाही आहेत. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे ही OMR सीट जी असेल तिच्या खाली एक कार्बन कॉपी असेल. तर जोपर्यंत तुमची एक्झाम एंड होत नाही तोपर्यंत कोणीही कार्बन कॉपी काढायची नाही किंवा इथनं टिअर करायची नाही. कारण एक्झाम समाप्त झाल्यानंतर तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर आणि ही कार्बन कॉपी आन्सर की जी असेल ती तुम्हाला घरी नेण्यास दिली जाईल, जेणेकरून तुम्ही तुमचे आन्सर्स हे टॅली करू शकता. फक्त तुम्हाला इथे जी ओरिजिनल OMR सीट असेल तीच तुम्हाला तुमच्या पर्यवेक्षकाकडे सबमिट करायची आहे. आता पुढचं महत्वाचं म्हणजे तुमची हॉल तिकीट किंवा तुमचं जे ऍडमिट कार्ड असेल त्यामध्ये काही नावामध्ये चेंज आला असेल किंवा काही चुकीचं मेन्शन असेल, उदाहरणार्थ तुमचा रजिस्ट्रेशन आयडी चुकीचा असेल किंवा दुसरं काही, तर त्या रिगार्डिंग काही कंप्लेंट असेल तर तुम्ही बॉम्बे हायकोर्टला ह्या ईमेल आयडी वर तुमचं नाव, तुमचा सीट नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन आयडी
आणि तुमची जी हॉल तिकीट आहे किंवा ऍडमिट कार्ड आहे त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला त्याच्यासोबत अटॅच करून एक ईमेल टाकायचा आहे आणि तो लवकरात लवकर टाकायचा आहे, जेणेकरून ह्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल आणि तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड हे फ्रेश इश्यू होईल. क्लिअर आहे? पुढे एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला एक्झामचं ऍडमिट कार्ड हे जपून ठेवायचं आहे. कोणीही एक्झाम झाली म्हणून ऍडमिट कार्ड फेकून देऊ नका, कारण ऍडमिट कार्ड शिवाय तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये एंट्रीही दिली जाणार नाही. आता ह्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पेपर हा अटेम्प्ट करायचा आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांना एक्झामसाठीच्या नोट्स हव्या असतील तर ह्या नोट्स संबंधीचं सेक्शन वाईज मी प्राइस स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. पण वरील सर्व नोट्स तुम्हाला महाकॉम्बो ऑफर मध्ये हव्या असतील तर आता त्या फक्त आणि फक्त 500 रुपीज नाही तर फक्त आणि फक्त तुम्हाला 300 रुपीज मध्ये भेटतील आणि ही ऑफर फक्त 26 एप्रिल पर्यंतच तुम्हाला व्हॅलिड आहे. क्लिअर आहे? पुढे तुमच्यापैकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला एक क्वेश्चन केला होता की कॉम्प्युटर नोट्स मध्ये काय काय कंटेंट आहे. तर बघा, हा आहे त्याचा इंडेक्स आणि ही नोट्स जी आहे ती पूर्णपणे मराठीमध्ये आहे. पण असं नाही आहे की ज्या इंग्लिश समजते त्यांना मराठी समजणार नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. जर ही नोट्स तुम्हाला सिंगल पाहिजे असेल तर तुम्हाला ती 99 रुपीज मध्ये भेटेल. आणि नोट्स ऑर्डर कशा करायची आहे तर QR वर तुम्हाला ह्या पेमेंट करायचं आहे आणि त्याच्या ट्रान्झॅक्शन आयडीचा जो स्क्रीनशॉट आहे तुम्हाला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तो व्हेरीफाय करून तुम्हाला ह्या नंबर मार्फतच त्या नोट्स ज्या आहेत त्या PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअप करेल. क्लिअर आहे? पुढे ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ माझा अजूनही बघितला नसेल की तुम्हाला एक्झाम ही कशी क्रॅक करायची आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये भेटेल किंवा त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देईल आणि इथे आय बटन असेल तिथे सुद्धा तुम्हाला ते दिसून जाईल. क्लिअर आहे? आता मागे एक सांगायचं राहून गेलेलं आहे की तुम्हाला तुमचा जो फोटो आहे ओरिजिनल फोटो तो सुद्धा कॅरी करायचा आहे जो तुम्ही अपलोड केलेला आहे. क्लिअर आहे? तर हे सुद्धा विसरू नका ओरिजिनल फोटो कॅरी करायला. तर चला, होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.